कोकोनट पॅनकेक्स आपल्याला करायचे आहेत, याच्यामध्ये तुम्ही तुमचा काही असा टच दिलेला आहे का? माझा टच दिलेला आहे त्याला. बरं. कारण पॅनकेक्स म्हटल्यानंतर त्याच्यात सगळं मिश्रण येतं. म्हणजे तो झटपट होणारा पदार्थ म्हणून सगळं मी मिश्रण करून त्याचे पॅनकेक्स केले. कोकोनट पॅनकेक्स हा पदार्थ नंदिनीताई आपल्यासाठी करणार आहेत. लागणारं साहित्य काय आहे ते बघूया. हे आहे नारळाचं दूध, वेलची केळी, बेसन, ओलं खोबरं, कणिक, बारीक रवा, ड्रायफ्रुट्सचा चुरा, तूप, वेलची पावडर, बेकिंग पावडर आणि चवीला थोडंसं मीठ. वा, फॅन्टास्टिक. सगळं पौष्टिक आहे. सगळं हे पौष्टिक. सगळं आपण खाणं अत्यंत आवश्यक आहे. ओलं खोबरं खावं, नारळाचं दूध प्यावं, वेलची केळी तर फार पौष्टिक. बरं, पॅनकेक म्हणल्यावर खरं तर गोड व्हायला पाहिजेत ना? अर्थात मग ह्याच्यात साखर किंवा गुळ काही? गूळ पाहिजे ना. गुळ पाहिजे ना? ठीक आहे. इथे कामाला येतो मी. आमच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही पावक जॅगरी वापरतो. ओके. तुम्ही डीप ब्रिदिंग करा, तोपर्यंत मी गुळ घेऊन येतो. केली का सुरुवात? काय करूया आता पहिल्यांदा आपल्याला पुरण करून घ्यायचं आहे. गूळ आणखी नारळाचं एकत्र. बरं, मग पॅन लागेल पॅन का? लागेल छोटं. आधी काय घालूया? आधी थोडासा नारळ गॅस बारीक करा, तिथे लागेल नारळ. आणि हे काय, हे लगेच वितळेल का? किसायला लागेल ना. गुळाची ढेप आपण ब्रेक करून टाकू ना. तशी ठिसूळ असल्यामुळे वापरायला सोपी आहे. पुरे इतका? हो. आता हे छान खरपूस व्हायला लागलंय. याच्यात काही घालायचंय? वेलची पावडर घालायची. द्या. बघा, बस 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 बस, खूप झाली. पुढे आता हे सगळं ह्याचं बॅटर तयार करायचं. त्याच्यामध्ये केळी मॅश करून घालायची ठीक आहे. आणि ते गार झालं की ते पण ह्या मिश्रणामध्ये घालायचं. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. हा. गॅस बंद करूया. नंदिनीजी, हे गार झालेलं सारण आपण थोडंसं बाजूला ठेवूया. चला, सारण गार झालेलं आहे. आता आपण पॅनकेकची तयारी करूया. येस. ओके, पहिल्यांदा काय करूया? आधी बॅटर करूया. बरं, आधी काय करायचं मग? आधी कणिक घालूया. गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ. त्याच्यानंतर हे बेसन आहे. बारीक रवा. चवीला थोडंसं मीठ घालते. एक मला ढवळायला काय. हो, हेच हवंय ना? हो. नारळाच्या दुधामध्ये. नारळाच्या दुधामध्ये. वाह,